इतर राज्यामध्ये 4,000 तर महाराष्ट्रामध्ये फक्त 1,500 रुपये एवढीच पेन्शन दिली जाते मित्रांनो. माननीय आमदार बच्चू भाऊ कडू सोशल नाही मीडियाशी बोलताना काय म्हणालेले आहेत आजच्या व्हिडिओमधून माहिती मी तुम्हाला देणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल H1W. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या शेजारच्या राज्यामध्ये म्हणजे तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा बऱ्याचशा ठिकाणी दिव्यांगांना 4,000 रुपये महिन्याला मानधन दिलं जातं. पण या महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांना फक्त आणि फक्त 1,500 रुपये एवढेच पेन्शन दिले जाते, म्हणजे मानधन दिलं जातं. विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब सगळ्या गोष्टी ऐकून तर घेतात, पण या लोकांची इच्छा करण्याचीच नाही. पण जिथे इच्छा असते, जिथे इच्छा तिथे मार्ग. खरोखरच तुमची इच्छा असेल ना तर सर्व काही होऊ शकतं मित्रांनो. दिव्यांगांच्या एकूण 20 ते 22 मागण्या होत्या. त्यापैकी बऱ्याचशा मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, पण जास्तीत जास्त ज्या मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. विशेष करून दिव्यांगांची प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये मानधन वाढवण्यात यावी याकरिता आंदोलन करण्यात आलं होतं. पण ही मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. महाराष्ट्र शासनाने आश्वासन दिले आहेत की येत्या 6 महिन्यामध्ये पेन्शन वाढ होईल दिव्यांगांची, पण होईल असं तरी मला वाटत नाही. याविषयीचा अधिक पुरावा आता तुम्हाला पुढे बघायला मिळेल. तो व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत नाही बघितलात, तो म्हणण्यापेक्षा हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्ही बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही माहिती समजणार नाही मित्रांनो.